प्रतिष्ठित उद्योजकांकडून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावातील एका कुटुंबाला दुकानात घुसून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे धांदरफळ बुद्रुक परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नाली अविनाश वागचौरे वय 42 राहणार धांदरफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लखन काळे, सुनील देशमुख, बाळासाहेब भास्कर देशमाने आणि नवनाथ नाईकवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे वागचौरे कुटुंबियांचे धांदरफळ येथे होलसेल माल खरेदी विक्रीचे दुकान असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। बुधवारी दिनांक 10 जून रोजी सकाळी फिर्यादी स्वप्नाली वागचौरे या घरात काम करत असताना संबंधित आरोपी दुकानासमोर आले। त्यावेळी त्यांचा मुलगा ओंकार हा दुकानाच्या काउंटरवर बसलेला होता। आरोपींनी दुकानात येऊन ओंकार याला त्याच्या वडिलांच्या बाबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच त्यांना बाहेर बोलवण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। दुकानाबाहेरील आरडाओरडा ऐकून स्वप्नाली वागचौरे खाली आले असता आरोपींनी त्यांनाही व त्यांच्या मुलालाही अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। यावेळी तुझा नवरा कुठे आहे, त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ असं म्हणत आरोपींनी धमकी दिली। तसेच कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे। या घटनेमुळे धांदरफळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे। संगमनेर तालुका पोलिसांनी फिर्याद नोंदवून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेच्या अगोदर अविनाश वागचौरे हे रामेश्वर देवस्थान परिसरात सुरू असलेल्या बांधकामासंदर्भात चर्चा करत होते। वागचौरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता देशमाने यांनी वागचौरे यांना मारहाण केल्याचे स्वतः अविनाश वागचौरे यांनी म्हटलं आहे। माझं नाव अविनाश साहेबराव वागचौरे, गाव धांदरफळ बुद्रुक। आज सकाळी 9 वाजता दर्शनाला गेलो असता, रामेश्वर देवस्थान या ठिकाणी दर्शनाला गेलो असता त्या ठिकाणी आमचे गुरुवारी भोलानाथ गुरु कीर्तिनाथ महाराज यांची जुनी कुटी आहे। त्या कुटीच्या वरचे जे छत होतं ते एक कारागीर माणूस एक पाडत होता। तर मी तिथे गेलो असता त्यांना मी म्हणलो, काय हो दादा, काय कामचा काय करताय तुम्ही? तर त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलत असताना बाळासाहेब भास्कर देशमाने ते समोर आले, म्हणजे चल तुझा काय संबंध म्हणे, सरक बाजूला। तर नंतर त्यांनी मी म्हणलो, साहेब काय विषय आहे मला समजून सांगा, काय चालू आहे? त्याच्यानंतर त्यांनी माझी गच्ची धरल्यानंतर माझ्या गळ्याची रुद्राक्षीची माळ तोडली, माझ्या 2 गुंड्या तोडल्या। सदर प्रकरणामध्ये मी त्यांना विचारपूस करीत असताना त्यांनी त्यांच्याबरोबर असलेले सुनील देशमुख आणि नवनाथ नाईकवाडी यांनी मला बांबून मारहाण केली। आमचं बोलणं चालू असतानाच देशमान्यांचं माझं बोलणं चालू असताना देशमान्यांनी सांगितलं की गाव माझ्या मुठीत आहे, मी आज गावाचा बाप आहे, गाव मी सांगतो ते गावात चालतं, तू आमचं काहीच करू शकत नाही, गाव आमच्या मुठीत आहे, आम्ही जे ठरवू तेच होईल। इथं पैशाचा माज मस्ती, पैशाची मस्ती, माज, सत्तेचा माज, या गोष्टी सगळ्या बोलतात ते। आमची की सत्ता आहे, आमचे सगळे पैसे, आम्ही काही पण करू शकतो। तर माझ्या घरी त्यांच्याच काही कामावाली माणसं, त्याच्यात नवनाथ नाईकवाडी, लखन काळे, त्याच्यानंतर असे बरेच 10-15 जण आहेत, त्या लाट्या काट्या घेऊन, दांडके घेऊन, ते गज रॉड घेऊन ते माझ्या घरी माझ्या बायकोला, माझ्या मुलाला, आई वडिलांना शिवीगाळ करून औरवाच्य भाषा। सदर प्रकरणाची माझ्यावर अन्याय झालेला आहे। सदर प्रकरणामध्ये त्यांनी माझ्यावरती जो अन्याय केलाय याचा मला न्याय मिळावा। महासत्ता न्यूज, संगमनेर।